लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। इंग्लिश मीडियम शाळांकडे पालकांचा वाढता कल असताना सांगली जिल्ह्यातील आळसंद येथील जिल्हा परिषद शाळेने मात्र एक सकारात्मक आणि प्रेरणादायी चित्र निर्माण केले आहे। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आळसंद येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी नव्या प्रवेशांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। यावर्षी विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे। शाळेचा पट आता 250 आहे आणि आमच्या शाळेचा पट आम्ही वाढवण्यासाठी खूप प्रयत्न करणार आहोत। आम्ही आमची गुणवत्ता सिद्ध करून दाखवणार आहोत आणि सिद्ध केलेली आहे। त्यासाठी आम्हाला पालकांचं अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य मिळतं। आमच्या जिल्हा परिषद केंद्र शाळा आळसंद या शाळेमध्ये सेमी इंग्लिश आहे। सेमी इंग्लिश हा पॅटर्न ग्राह्य धरून आमच्या शाळेमध्ये इंग्लिश टीचरसुद्धा आहेत आणि इंग्लिशचं सुद्धा चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं जातं। शाळेमध्ये सर्व प्रकारचे उपक्रम राबवले जातात। आज आम्ही गुढीपाडवा, पटवाडवा या उपक्रमात शाळेतल्या सर्व मुलांना मोफत लेखन साहित्य दिलेलं आहे, गोड खाऊची वाटप केलेलं आहे। या गुणवत्तापूर्ण शिक्षण, अनुभवी शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणारे विविध उपक्रम यामुळे पालकांचा विश्वास पुन्हा जिल्हा परिषद शाळांकडे वळताना दिसत आहे। यावेळी शाळेत नव्याने प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्यांचे फुले आणि मिठाई घेऊन स्वागत करण्यात आले। या स्वागतामुळे शाळेत आनंददायी आणि उत्साही वातावरण निर्माण झाले होते। शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी अनेक मान्यवरांनी मोलाचे सहकार्य केले आहे। यामध्ये श्रीकांत चव्हाण, HR अँड MC डिपार्टमेंट, R बालाजी, मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट, शैलेंद्र पाटील, परचेस डिपार्टमेंट, मिलिंद नलवडे, ॲप्लिकेशन डिपार्टमेंट यांचा समावेश आहे। सगळ्या पालकांना बेसिकली असं व्हायला नको की मी कुठल्या शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात आहे। त्यामुळे एक समाज घटक म्हणून हे सांगू शकतो की तुमच्या पाल्यांना सार्वजनिक म्हणजे प्राथमिक शिक्षण, सार्वजनिक शिक्षण संस्थेत घाला। त्यामुळे तुम्ही त्या संस्थेवर दबाव निर्माण करा की ते गुणवत्तापूर्ण शिक्षण देतील आणि तुमच्या पाल्यांना जो व्यवसाय शिक्षणासाठी लागणारा खर्च आहे तो आतापासून तुम्ही जमा करत चला की जेणेकरून व्यावसायिक शिक्षणास ज्यावेळेला घ्यायची वेळ येईल त्यावेळेला तुम्हाला कुठल्याही आर्थिक मदतीची, इतर आर्थिक मदतीची गरज लागणार नाही। तसेच इचलकरंजी येथील आई बेन स्टॉक, पोझी स्ट्रॉंग इलेक्ट्रिक या संस्थेचे सहकार्य लाभले आहे। माजी विद्यार्थी अक्षय बबन काटकर आणि आळसंद गावचे माजी सरपंच किरण कचरे यांनीही शाळेच्या प्रगतीसाठी योगदान दिले आहे। शाळेने गुणवत्ता टिकवून ठेवत केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे जिल्हा परिषद शाळांबाबतचा सकारात्मक दृष्टिकोन अधिक बळकट होत असल्याचे चित्र दिसत आहे। या कार्यक्रमाला आळसंद गावचे सरपंच अभिनंदन उर्फ अजित जाधव, उपसरपंच सत्यवान तात्या शिरतोडे, सर्व शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच आळसंद आणि परिसरातील पालक व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्हा परिषद शाळांकडे पुन्हा वाढत चाललेला हा कल ग्रामीण शिक्षणासाठी नक्कीच आशादायी संकेत मानला जात आहे।